तो की पक्षी गेला ते बघ बसलाय. गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळचे आता 10:30 वाजलेले आहेत. लग्न झालं, सगळं काही तयारी झाली आमची, म्हणजे लग्न पूर्ण पार झालं. आता त्यानंतर आम्ही आज देवीचं दर्शन करून आम्ही पुन्हा महाबळेश्वरला, तर महाबळेश्वर नंतर आम्ही आमच्या घरी जाणार आहे. तर चला आपण बघूया देवीचं दर्शन कसं होतंय ते, आणि मग महाबळेश्वरला जाऊया. आता सगळ्यांना ऐकलं येऊ दे अर्जुन. बरं ठीक आहे. हा त्याला माहिती आहे तिकडे गेल्यावर इकडे घ्यायला लागणार आहे, त्यामुळे तुम्ही विचार करून तयार आहे काय घ्यायचंय तिला. आता वेळ माझ्या कुठं यायचं त्यातलं ना, ते घरातलं नाव आहे. घरातलं नाही काल होतं आमचं लग्न. लग्नात होता बँडवाला. कोमलचं नाव घेतो आयुष्या. वे टू महाबळेश्वर. यस. शेतातूनच जाणारा रस्ता होता, तर आम्ही त्याच रस्त्याने देवीच्या मंदिराकडे निघालो. रस्ता हा पायवाटाचाच रस्ता होता. आजूबाजूने शेती होती. त्या दिवशी देवीची यात्रा होती. यात्रेसाठी सर्वजण चालले होते. जे गावामध्ये राहतात ते सगळे देवीच्या यात्रेसाठी तिथे जातात. आणि देवीला प्रथम तर पुरणपोळीचा नैवेद्य असतो, आणि नंतर तिचे जे रक्षक असतात ते त्यांना मटणचा नैवेद्य असतो. आम्ही दरवर्षी दिवाळीतच देवीच्या यात्रेसाठी जातो. आमचा प्रामुख्याने व्यवसाय हा मेंढपाळाचाच आहे, त्यामुळे आमच्या भागामध्ये जास्त करून मेंढरं दिसली जातात. दिवाळीमध्ये मेंढरांना रंगवलं जातं आणि त्यांची मिरवणूकही काढली जाते मंदिराच्या बाजूने. तर असे हे सगळे गुरं ही चरत होती. आणि ही जी आजूबाजूला पाहताय ती आमची सर्व शेती आहे. तर ही शेती आम्ही फॉरेस्टला चरण्यासाठी देतो. पहिले मी इकडे मेंढरा इकडे लहान घेऊन घेत
गाणगा भरपूर असते ना ते. मग तुम्ही म्हणजे किती मेंढरं असायची? भरपूर असेल. मुलांना आजूबाजूच्या शेतीची माहिती देत आपल्या जुन्या गोष्टी सांगत तो आम्ही प्रवास करत होतो. यात्रेला जाणारे सारखी ओळखीची माणसं सुद्धा आपल्याला हात करून पुढे निघत होती. पायवाटाच्या रस्त्याने निघता निघता वळणाचा रस्ता आल्यानंतर देवीचं मंदिर समोरच होते. सर्वजण यात्रा करत होते. तर आजूबाजूला यात्रेचं सगळे कार्यक्रम चालू होते. हे पहा आम्ही देवीच्याच मंदिरापुढे पोहोचलोच आम्ही. चाललो आता निघालो. नाही नाही जेवलो आम्ही. चालते बाय. जाऊ का निघाल मुंबई. तुमची चालते म्हटलं कपडे कुठे कापून खाऊन या निवांत. चाललाय नाही आता जातो. घाटी घुसली पाया व्यवस्थित पडलीस का देवीला? लक्ष्मी देवीचं दर्शन घेऊन मग आम्ही पुन्हा महाबळेश्वरला निघालो. ही द्राक्षाची बाग आहे. अशी लावतात द्राक्षाची काट्यांवरती असते. मग ते द्राक्षाची घड येतात ना ते लोंबकळतात. खालीच असतं. हा ती वेल असते बघ. त्याच्यावर चढली आहे ना ती वेल आहे. आणि त्याच्यानंतर द्राक्ष खाली अशी लटकतात सगळे. बाजूला ऊस. हे बघ ही पण द्राक्षाची बघ. इकडे भरपूर शेती झाली की आता. भरपूर लोकांनी ऊस. पाऊस असल्यामुळे ऊस बीज चांगलं हिरवगार झालंय.
वाई इथून आम्ही महाबळेश्वरच्या रस्त्याला निघालो. आजूबाजूला स्ट्रॉबेरीचे बॅनर लावलेले होते. ते पाहत पाहत आम्ही आणि आजूबाजूची झाडी, हिरवा रंग, हिरवा परिसर आणि थंडगार वातावरण, खूप थंड होतं वातावरणामध्ये. महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातील सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटातील उंच डोंगरावर हे वसलेले शहर आहे. भारतातील हिरवळीने सजलेले काहीच मोजकीच ठिकाणे आहेत. महाबळेश्वर हे थंड हवामानाचं ठिकाण असल्यामुळे महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीसाठी हा योग्य वातावरण असते. त्यामुळे तिथे भरपूर प्रमाणात स्ट्रॉबेरी मिळते. म्हणूनच महाबळेश्वर हे अतिशय सुंदर असे पर्यटन स्थळ आहे. नेहमी आम्ही आमच्या गावावरून परत निघताना आम्ही महाबळेश्वरची भेट घेतल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. तेवढे सुट्टीचे दिवस असतात, मग आम्ही तिकडे जाऊन थोडंसं एन्जॉय करतो आणि मुलांनाही फार बरं वाटतं. महाबळेश्वर है भाई, ठंडी तो हवा लगेगी ना. पुढे बॅक साईडला बघ इकडे व्ह्यू कसा. थंडी हवा देवा खाली बघ. स्वित्झर्लंड पकडून ठेवा आता. आठ चढतो. इथे कशी धूळ वगैरे नाही, स्वच्छ वातावरण आहे ना सगळं. जर्मनीपासून खूप वरती. आजपासून या सिटीला आपण नाव दिलं मिनी स्वित्झर्लंड. ते पण उभं राहिले. स्टँडचा एकदम मस्त होतं. मम्मी खरंच बघ, तुला नंतर परत ते मोबाईल भेटणार नाहीये. पहिलंच पाणी बघ. माझे हात बघा, माझे हात बघा. मोबाईल खाली ठेव का मम्मी, भीती वाटते. ती टोपी कोणाची बाहेर आली? टोपी नाही, आंघोळ आहे. बाई झोपली त्याच्या. आम्हाला पुढे जाऊ जेवढं कसं आहे, डबा आहे इकडे, सिंगल रस्ते आहे. इथं बोल बघा पॅराशूट वाले आले तर नक्की.
हॉटेल किती लांब राहिलं 21 किलोमीटर. अजून अरे, हो 20 आता झालं. अजून 1 तास आहे. कसं काय असं कसं दोन वर चुकलं नाही ना. हा एवढंच होतं आपण म्हणजे अजून महाबळेश्वर सिटी आली कुठं आपल्याला तसं 5 दिन महाबळेश्वर असणार काय? हा 20 किलोमीटर लांब आहे हा 20 किलोमीटर. बरोबर त्या पॅराशूट वाल्यांनी आम्हाला काय केलं? ती मॅगी वडापाव जगातलं सगळ्यात मोठं टुरिस्ट पॉइंट आहे का इथं. देखो बहुत परिश्रम के बाद कुछ अच्छा भी मिलता है. आणि तिकडे ते अशांती झाली ना, शांतीची अशांती झाली ना, मग अच्छा वो भी बहुत मग लंबा झालं. था ना. मग डोक्याचा पारा उडला म्हणजे उडलाच. ते तर लफडा आहे. 5.3 पप्पा किलोमीटर एवढं जास्त का वाटते? 5.3 म्हणजे काहीच नाही. अरे इथं वळणाचा रस्ता आहे ना रे बाळा, म्हणून तसं वाटत असेल. आई शपथ, व्हॅली व्ह्यू पिके. Take the next right, then turn right. पार्किंग कुठं आहे Turn right, then the destination is on your right. रिसॉर्ट अजून कुठं दिसतं? ठीक आहे. कुठं जात नाही पण हे कुठं अजून बघ लावली कुठं कुठं घुसवलं. कुठं घुसवतोय? इथून खाली अजून पाठवलं. The destination is on your right. फायनली आम्ही व्हॅल्यू हॉटेलमध्ये पोहोचलो आणि त्यानंतर आम्ही गाडी पार्किंग केली. आमची गाडी त्यांनीच पार्किंग केली आणि सगळ्या बॅगा वगैरे त्यांनीच आम्हाला रूमपर्यंत पोचवलं. त्यानंतर आमची एंट्री करून घेतली गाडीची पण, आणि आम्ही किती लोक आले याची एंट्री त्यांनी करून घेतली काउंटरलाच. त्यानंतर मग आम्ही आमच्या बॅगा घेऊन आमच्या रूममध्ये गेलो. व्हॅली व्ह्यू हॉटेल खूप सुंदर होतं. त्यांची मॅनेजमेंट, त्यांची अरेंजमेंट खूप सुंदर होती. आम्हाला आमच्या रस्त्यामध्ये ते आम्हाला कॉल करून विचारत होते तुम्ही कुठपर्यंत आलात, कारण की दुपारची वेळ होती, जेवणाची वेळ होती. त्यामुळे आम्ही जेवणाच्या वेळेला पोहोचलो नाही, तरी पण त्यांनी आम्हाला ते जेवण आमच्या रूमपर्यंत पोहोचवलं. बर्फ पडतो? दवबिंदू गोठतात. कधी पडतोय? आता ह्या एक 15-20 दिवसाने चालू आहे. हो का? अरे बापरे. पूर्ण या काचेवरती तुम्हाला असा त्याचा थर बघायला येतो. बर्फाचा? हा. अरे ते बापरे, दव यायला पाहिजे. गोठले जातात. जे सकाळचं दव पडलं जातं ना हां. ते गोठलं जातं. अच्छा, हा पार्किंग एरिया आहे ना पूर्ण? हा पार्किंग. असंच पुढे खाली आहे. खाली 28 रूम आहेत हां. आणि या बिल्डिंगला 50 आणि 3 शेडचे रूम आहेत. असं एकूण 80 रूमाचं हॉटेल. 80 रूमचं हॉटेल आहे ना? पूर्ण इथपासून ते खालपर्यंत. काय काय फॅसिलिटी तसे पण? त्याच्यामध्ये स्पा आहे, स्विमिंग पूल आहे, गरम पाण्याचा स्विमिंग पूल आहे आमच्याकडे. गरम पाण्याचा? हा गरम पाण्याचा स्विमिंग गरम पूल. पाण्याचा तुम्ही 12 महिने कधीही येऊ शकता. थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये मी येऊ शकतो. प्लस खाली मोठं लॉन आहे लॉन आहे. हां. आणि ह्या साईडला वरती साईडला मोठं वरती गार्डन. गार्डन आहे का? अच्छा, वा खूप छान. हे हॉट वॉटर पाण्याचं स्विमिंग पूल आहे आणि त्या बाजूलाच स्पा आहे. हे बघा, हा मिनिमम 45 मिनिटाचा 2500चा स्पा आहे आणि परत अरोमाचा जो अरोमाथेरपीचा आहे तो 2500चा आहे. प्लीज कम, वेअर इज ही? He's going. वाव, जेवणामध्ये काय चवळी आहे, भेंडी आहे, ढोकळा, वाव, दाल चावल पापड़ रोटी खाएंगे क्या? अंडा. ये देखो क्या बोल रहे हैं. अरे
सुंदर असं जेवण आहे. वा, भूक लागली आहे, जेऊया आपण आता. चला. हे जे तिथे दिसत आहे तुम्हाला ते सगळे क्रिस्टल आहेत, ते हाताने बनवत होते. मी ही खरेदी केली तिथे क्रिस्टल, खूप छान होते. ते लोक बदलापूरला राहतात असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही हे व्यवसाय करण्यासाठी महाबळेश्वरला आलो असंही त्यांनी सांगितलं. ते क्रिस्टलवरती वेगवेगळ्या देवांचे आणि वेगवेगळ्या प्राण्यांचे फोटो काढून, निसर्गाचे फोटो काढून ते तिथे विकतात. त्यानंतर आम्ही संध्याकाळचा लंच घेण्यासाठी लंच हॉलमध्ये गेलो. लंचमध्ये तर खूप साऱ्या व्हरायटीज होत्या. अरे बापरे, आम्ही एवढे सगळे म्हणजे थोडं थोडं घेऊन टेस्ट केली. टेस्ट तर खूप ऑसम होते त्या हॉटेलची. आणि खरंच तुम्हाला कधी जरी जायचं असेल तर ह्या हॉटेलला नक्की जा. खूप सुंदर मॅनेजमेंट, खूप स्वच्छता आहे आणि जेवणामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज होत्या. जैन लोकांसाठी वेगळं जेवण होतं सुंदर आणि डिशमध्ये गोड डिशमध्ये 2 गोड डिश होत्या. लहान मुलांचं जेवण होतं, लहान मुलांसाठी खिचडी ठेवली होती. असं खूप छान सारखं त्यांची मॅनेजमेंट होती. हे जेवण गेल्या त्या दिवशीचं जेवण नाईटचं जेवण होतं आणि दुसरा दिवस उठणं होता. पण मोठा ब्लॉग होईल म्हणून मी त्याचा सेकंड पार्ट बनवलेला आहे. तर तुम्ही सेकंड पार्टमध्ये नक्की भेटा. तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळेल की अजून आम्ही काय काय एन्जॉय केलेले आहे ते. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तो नक्कीच मला सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशा मस्त.